कोल्हापुरात नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर नराधम पित्यासह मामा आणि मामे भावाकडून अत्याचार, अल्पवयीन मुलीचा 5 वर्षांपासून शारीरिक अत्याचार. नागपूरमध्ये मुरुम माफियांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला, तहसीलदाराला जेसीबीला लटकवून 3 किलोमीटर फरफटत नेलं. तहसीलदारांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न, जेसीबी चालक मयूर थोटेला अटक. डहाणू दिवा लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती, मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप, मराठी प्रवाशांमध्ये नाराजी. नागपुरात सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, पहाटेपासून ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी, सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांचे हाल. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये उद्या सुनावणी, विधेयकामध्ये अनेक तरतुदी असंवैधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप, सुनावणीकडे लक्ष. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस, निवडणुकीच्या काळामध्ये 77 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप.